हत्याकांड प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर गेलेला आहे। आता 19 जूनला निकाल लागणार आहे। या सगळ्या प्रकरणी आज सुरुवातीला हजेरी घेण्यात आली न्यायाधीशांकडून। त्यानंतर 3 दिवसांनी पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच 19 जूनला निकाल दिला जाणार आहे। काकासाहेब, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। काय अधिक तपशील आहे, काय नेमकं घडलंय कोर्टात? नक्कीच तब्बल 20 वर्षानंतर पवनराजे बेहेरे हत्याकांडाचा निकाल लागल्याने जिल्ह्याभरात खळबळ म्हणजे वातावरण होतं। मात्र आता हा निकाल 19 जूनला लांबणीवर लागल्यानं आता या निकाल काय लागणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मात्र निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसाचा अवधी असल्याची गरज असल्याची न्यायालयाकडून सांगण्यात आलं आणि तेव्हा आता आपल्याला 3 दिवसाची परत वाट बघावी लागणार की हत्याकांडाचा निकाल नेमका काय लागणार। अगदी काकासाहेब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। यवतमाळमधल्या शेतकऱ्यांकरता मनसेनं पुढाकार घेतलाय। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणं वाटप आहे। 15 वर्षांपासून मनसेचा शेतकऱ्यांना आधार आहे। 700 ते 900 कुटुंबांना मोफत बियाणं वाटप होणार आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून दरवर्षी जे यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक आहे, गरजवंत आहे आणि आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे, अशा कुटुंबासाठी 2 एकर 3 एकरच्या शेतकऱ्यासाठी एक कपाशीचं आणि तुरीचं बियाणं आम्ही मोफत वाटत असतो। 100 शेतकऱ्यापासून सुरू केलेला हा उपक्रम आज 700 ते 900 शेतकऱ्यांना आम्ही दरवर्षी मदत करत असतो। या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून, जिव्हाळ्याचा विषय म्हणून आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण त्या अनुषंगाने आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची मदत करत असतो। मी या प्रसंगी या सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करू इच्छितो की कुठल्याही आत्महत्याग्रस्त आणि कुठल्याही अशा प्रकारचा रस्ता न अवलंब करता महाराष्ट्र निर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे। येणाऱ्या काळात सुद्धा हा उपक्रम असाच सुरूच राहील। 100 लोकांपासून सुरू झालेला उपक्रम हा यापुढे असाच सुरू राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।